एक इलेक्ट्रिक फॅन कोणत्या प्रकारच्या मोटरवर चालतो? ए. डीसी मोटर, बी. स्टेपिंग मोटर, सी. इंडक्शन मोटर, डी. सिंगल फेज सिंक्रोनस मोटर. उत्तर सी. इंडक्शन मोटर. 2. फॅनची वेगवेगळी गती स्पीड कशी नियंत्रित केली जाते? ए. स्टेटर बदलून, बी. कंडेन्सर बदलून, सी. रेग्युलेटर वापरून, डी. रोटर बदलून. उत्तर सी. रेग्युलेटर वापरून. 3. इलेक्ट्रिक फॅनमध्ये कोणत्या वाइंडिंगचा वापर चालू करताना होतो? ए. रन इन वाइंडिंग, बी. स्टार्टिंग वाइंडिंग, सी. दोन्ही, डी. कोणतीही नाही. उत्तर बी. स्टार्टिंग वाइंडिंग. 4. स्टार्टिंग वाइंडिंगसह कोणता भाग मालिकेत सिरीज जोडलेला असतो? ए. रिले, बी. थर्मोस्टॅट, सी. कॅपॅसिटर, डी. डायोड. उत्तर सी. कॅपॅसिटर. 5. रेग्युलेटरचा उपयोग कोणासाठी केला जातो? ए. विद्युत दाब वाढवण्यासाठी, बी. मोटर थांबवण्यासाठी, सी. फॅनचा वेग कमी जास्त करण्यासाठी, डी. आवाज कमी करण्यासाठी. उत्तर सी. फॅनचा वेग कमी जास्त करण्यासाठी. 6. फॅनमधील कॅपॅसिटर कोणत्या कार्यासाठी वापरला जातो? ए. थंडावा निर्माण करण्यासाठी, बी. फॅन सुरू करण्यासाठी, सी. वायरिंगसाठी, डी. भार मोजण्यासाठी. उत्तर बी. फॅन सुरू करण्यासाठी. 7. फॅन चालू असताना जर तो गरम होत असेल तर मुख्य कारण काय असू शकते? ए. योग्य वायरिंग, बी. जास्त लोड, सी. बिघडलेला कॅपॅसिटर, डी. धूळ नसणे. उत्तर सी. बिघडलेला कॅपॅसिटर. 8. रनिंग वाइंडिंग फॅनमध्ये कधी कार्य करते? ए. फॅन सुरू होत असताना, बी. फॅन बंद असताना, सी. फॅन सुरू झाल्यानंतर चालू असताना, डी. कधीच नाही. उत्तर सी. फॅन सुरू झाल्यानंतर चालू असताना. 9. फॅनमध्ये वापरला जाणारा कॅपॅसिटर कोणत्या प्रकारचा असतो? ए. इलेक्ट्रोलाइटिक, बी. सिरॅमिक, सी. पेपर, डी. ऑइल कॅपॅसिटर, मोटर रन कॅपॅसिटर. उत्तर डी. ऑइल कॅपॅसिटर, मोटर रन कॅपॅसिटर. 10. फॅनमधील वाइंडिंग तपासण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? ए. व्होल्टमीटर, बी. कॅलिपर, सी. मल्टीमीटर, डी. टेस्ट. उत्तर सी. मल्टीमीटर. 11. सिलिंग फॅनची सामान्य गती किती RPM रेव्होल्यूशन्स पर मिनिट असते? ए. 200 ते 300 RPM, बी. 800-1000 RPM, सी. 1200 ते 1400 RPM, डी. 3000 RPM. उत्तर सी. 1200 ते 1400. 12. कॅपॅसिटर फॅनमध्ये कोणता घटक टॉर्क निर्माण करण्यात मदत करतो? ए. रेझिस्टर, बी. इंडक्टर, सी. कॅपॅसिटर, डी. डायोड. या प्रश्नाचे उत्तर सी. कॅपॅसिटर. 13. फॅनची गती वाढवण्यासाठी काय करावे? ए. व्होल्टेज कमी करावे, बी. कॅपॅसिटरची किंमत वाढवावी, सी. वाइंडिंग कापावी, डी. कनेक्शन तोडावे. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. कॅपॅसिटरची किंमत वाढवावी. 14. इलेक्ट्रिक फॅनमध्ये सामान्यतः किती ब्लेड असतात? ए. 2, बी. 3, सी. 5, डी. 6. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 3. 15. टेबल फॅनमध्ये कोणती वायरिंग वापरली जाते? ए. सिरीज वायरिंग, बी. समांतर वायरिंग, सी. 3 फेज वायरिंग, डी. कोणतेही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 16. टेबल फॅनमध्ये स्पीड कंट्रोलसाठी काय वापरले जाते? ए. कॅपॅसिटर, बी. रिओस्टॅट, सी. स्विच, डी. ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 17. टेबल फॅनचा आवाज वाढल्यास त्यामागचे मुख्य कारण काय असू शकते? ए. खराब वायरिंग, बी. खराब गिअरिंग, सी. अयोग्य व्होल्टेज, डी. खराब ब्लेड. या प्रश्नाचे उत्तर बी. खराब गिअरिंग. 18. केबिन फॅनचा उपयोग मुख्यतः कुठे केला जातो? ए. मोठ्या हॉलमध्ये, बी. उघड्यावर, सी. लहान केबिन किंवा बंद जागांमध्ये, डी. स्टेडियममध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. लहान केबिन किंवा बंद जागांमध्ये. 19. केबिन फॅनमध्ये सामान्यतः किती ब्लेड असतात? ए. 2, बी. 3, सी. 4, डी. 6. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. 3. 20. केबिन फॅनमध्ये हवेचा प्रवाह कोणत्या दिशेने होतो? ए. वरून खाली, बी. पुढून मागे, सी. मागून पुढे, डी. सर्व बाजूंनी. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. मागून पुढे. 21. केबिन फॅन साधारणतः कोणत्या प्रकारच्या सामग्रीपासून बनवले जातात? ए. लाकूड, बी. प्लास्टिक व मेटल, सी. काचेचे, डी. रबर. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. प्लास्टिक व मेटल. 22. खालीलपैकी केबिन फॅनचे एक वैशिष्ट्य कोणते? ए. मोठा आकार, बी. कमी हवेचा प्रवाह, सी. लहान व कम्पॅक्ट आकार, डी. उघड्या जागेसाठी डिझाईन. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. लहान व कम्पॅक्ट आकार. 23. पेडस्टल फॅन म्हणजे काय? ए. छतावर लावलेला फॅन, बी. भिंतीवर लावलेला फॅन, सी. उभा ठेवता येणारा हलवता येणारा फॅन, डी. AC मध्ये वापरला जाणारा फॅन. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. उभा ठेवता येणारा हलवता येणारा फॅन. 24. पेडस्टल फॅनमध्ये कोणती मोटर वापरली जाते? ए. डीसी मोटर, बी. सिंगल फेज इंडक्शन मोटर,
सी. 3 फेज मोटर. डी. शेडेड पोल मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे बी. सिंगल फेज इंडक्शन मोटर. 25 पेडस्टल फॅनचे उंची नियंत्रण कसे केले जाते? ए. स्क्रू ड्रायव्हरने. बी. बटणद्वारे. सी. हँड ॲडजस्टमेंटद्वारे. डी. रिमोट कंट्रोलने. या प्रश्नाचे उत्तर आहे सी. हँड ॲडजस्टमेंटद्वारे. इलेक्ट्रिकल विषयाशी निगडीत आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ॲडम इलेक्ट्रिकल स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा.